मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर हे ह्या ठिकाणी असून कुठल्याही महापौर ह्या ठिकाणी नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून म्युनिसिपल कमिशनर बसणार आहेत। अशा प्रकारचा एक प्रेसिडेंट आधी सुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे। त्यामुळे जी कारवाई घडत आहे ती नियमांना धरून या ठिकाणी नियमांच्या अधीन राहून ही कारवाई होत आहे, परंतु काही लोकांना नियमाचा अभ्यास नसावा आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न काही लोकांना पडत असतील। सर, नगरसेवक सर्व हुतात्मा चौकात गेले होते तुमचं या आधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं होतं। त्याच हुतात्मा चौकाचे फोटो ठेवून कुठेतरी मराठी माणसांना भावनिक आवाहन करण्यात आलं होतं की मुंबई तुटली जाणार आहे, त्यामुळे मराठी माणसासाठी मतदान करा। आता काय सांगता? मुंबईच्या मराठी माणसांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस मुंबईकर हा कोणाबरोबर, तर मुंबईचा मराठी माणूस आणि मुंबईकर हा नरेंद्र मोदीजींबरोबर, हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींबरोबर आणि त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस आणि मुंबईकर हा महायुती बरोबर आणि याचंच प्रत्यय आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमधनं आपल्याला मिळालेला आहे। 25 वर्षापासून असणारी सत्ता कुठेतरी बदलते आणि त्यानंतर कुठेतरी सुरक्षित मुंबई सुवर्ण दिन आलेले आहेत असं म्हटलं जात आहे। मात्र संजय राऊतांनी म्हणाले होते की ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी काळा दिवस असेल। नॉन कॉग्निझेबल आयटम बद्दल काही मला वाटतं की प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही आणि नक्कीच 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या खड्ड्यामध्ये घालणाऱ्यांपासून या मुंबईच्या महानगरपालिकेला आज मुक्त करण्यात येत आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार चालणारी मुंबईची महापौर आज मुंबईकरांच्या आशीर्वादानं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होत आहे।